नमस्कार, शुभ सकाळ. मी गार्गी गोरेगावकर. न्यूज 18 लोकमत मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. विविध क्षेत्रातल्या सविस्तर बातम्या आपण पुढे पाहणार आहोत, पण तत्पूर्वी जाणून घेऊया काही हेडलाईन्स. हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट. भेटीत आगामी निवडणुकांबाबत चर्चा होण्याची शक्यता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्यापासून 2 दिवस सोलापूर दौऱ्यावर. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन. भाजपकडून विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी. आजपासून जिल्हास्तरीय अधिवेशनाला सुरुवात. दिल्लीत या महिन्यात मोठी राजकीय उलाढाल होणार. शरद पवारांचा दाखला देत जयंत पाटलांचा गौप्यस्फोट. तर तुम्ही सत्तांतर करून या, जयंत पाटलांच्या शुभेच्छा. खेडच्या लोटे एमआयडीसीत गॅस गळती. गॅस गळतीमुळे परिसरात मोठी खळबळ. जळगावातील 31 गावांना अद्यापही 38 टँकरद्वारे पाणी पुरवठा. 40 गावात सर्वाधिक 19 गावांना टँकरनं पाणी पुरवठा. वाशिमच्या अमानी पांगरी नवघरे महामार्गावरती पुलावर पुराचं पाणी. गावकऱ्यांचा जीवघेणा प्रवास सुरूच. पुलाची उंची वाढवण्याची मागणी. नाशिकमध्ये चालत्या 4 चाकी वाहनावर क्रेन कोसळली. अपघातात 2 जण गंभीर जखमी. नाशिकच्या सिन्नरमध्ये जागेच्या वादातून तरुणाची हत्या. हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद. हल्लेखोरांचा शोध सुरू. मनू भाकर तिसऱ्या पदकाच्या शर्यतीत. 25 मीटर एअर पिस्तल प्रकारात मनूची अंतिम फेरीत धडक. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या लक्ष्य सेनची सेमीफायनलमध्ये धडक. बॅडमिंटन एकेरीत चायनीज तैपेईच्या खेळाडूंचा केला पराभव.